तर नमस्कार मंडळी, झाले तुमची चहा पाणी वगैरे. स्वागत तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आपलं परत. तर बघा इकडं मम्मी मिरच्या वगैरे कुठून राहिली. काय बेते मम्मा आज? झुणका भाकर. झुणका भाकरीचा बेत आहे मंडळी आज. तर म्हणजे आमच्या घरात सगळ्यात झुणका भाकर आवडते मंडळी. मस्त आता मस्त तिखट पण एकदम मस्त जरा झणझण झाला पाहिजे. झुणका म्हणजे बेसन. हा, आणि बेसन बी म्हणतो आणि झुणका बी म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणते नक्की सांगा कमेंट मध्ये. तर झुणक्या सांगा जरा खरडा पण बनवा मम्मा. मग खरडा मला वाटतं हाय शेंगदाण्याचा खरडा बनवलेला. बस मग पाच काय नाही, एकदम सगळं मस्त टेस्टी जेवण आहे आज. आणि याची पण आहे ना चटणी. हा, जवसाची चटणी पण आहे. आणि नसन खरडा तर मग परत बनवते. खरडा म्हणजे मंडळी मिरच्याचा ठेसा. आम्ही त्याला ठेसा पण म्हणतो, खरडा पण म्हणतो. आणि आज पण झुणक्याला बेस हेच नाहीये, लसूणच नाही. लसूण सगळं भाज्यामध्ये लागतोच मंडळी. लसूण जरा चव येतेच, पण आज लसूणच नाही बघा आमच्या घरी. इकडे मम्मी आता बाजार आहे ना. उद्या बाजार आहे तर आजच संपून गेला लसूण. आणू आता उद्या बाजारात. उद्या जालन्याचा बाजार आहे. तुम्हाला दाखवू आम्ही उद्या बाजारात. दाखवू मंडळी. असं होतं आपल्या घरात संपलं की जगाचं पण संपून जात. जगाला कुठे मागायला चालला असतो. नाही पण महागाई तर संपून जात आहे. किती वेळ झाले आपल्यासोबत. बघा मंडळी, आता सकाळ झालेली आहे, मस्त ऊन पडलंय, रामाचा पार आहे. आणि इकडे युवा बघा कसा पसरलेला आहे अजून. उठ ना. तर बघा इकडं मिरच्याचं वाटण तर झालंय मम्मीचं. आता टमाटर कापू राहिली. तुम्ही टमाटर टाकतात का नाही माहित नाही मला, पण आम्हाला टमाटर आवडतंय त्याच्यामुळे आम्ही टाकतो. मग तुम्ही टाकता की नाही ते पण सांगा आम्हाला. गंडाळी असं टमाटर कांदा एकदम बारीक चिरून घेतलंय आणि ते आता धुवून पण घेऊन राहिली मम्मी. बघा आता गॅसवर ठेवली कढई. गॅस चेतवलाय आता स्वयंपाक करायचा मंडळी. पण आता गेली बघा लाईट. सगळं मदतच झालं आता. हे पण आता टाकलं कढईत तेल. कढई तपली, कढईत तेल टाकलं. आता हे काय मसाला टाकू राहिली मा? मोहरी मोहरी मोहरी. तर बघा ही घेतली बघा मोहरी, टाकून दिली तेलामध्ये मोहरी. आता टाकू जिरे. हा, तर झुणक्यामध्ये जिरे आणि काय ते मोहरी हे लागतच मंडळी. त्यांनी मस्त चवीत तपती, चांगलं तेल तपती आपलं. मस्त मिरे जिरे झाले पाहिजे चांगले. तर बघा तेल वगैरे सगळं तापलंय आपलं. त्याच्यात कांदा आणि टमाटर टाकून दिलाय आईला. टाकल्यानंतर आता मस्त हलवून द्यायचं बघा म्हणजे त्याला. तेलामध्ये चांगलं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं. आता ही हळद बघा मंडळी मिरच्याच्या वाटणात टाकून द्यायची. आणि इकडे हे मीठ पण. मीठ गेलं बघा आपल्या कांद्यालाच ना त्याच्यात. हे बघा मंडळी इकडे आपलं बेसन पीठ, चुनपीठ असे नाव आहे याला 2-3. बेसन पीठ म्हणतं कोणी, कोणी काय चुनपीठ म्हणतो, चुनपीठ म्हणतं कोणी, चण्याचं पीठ म्हणतं. ते आपले 3 प्रकारचं पीठ असं एका मिश्रणात काय मिरच्याच्या वाटणात टाकून द्यायला मंडळी. आता काय करायचं, थांब ना अजून येऊ दे ना थोडस. सकाळच्या पुरतच बनवायचं नाही का? हा, सकाळच्या पुरतच बनवायचं. हे गरम गरमच खायचंय. गरम गरम खायचंय. दुपारच्याला नाही खायचं. दुपार असं बी तर कोणी जेवणच नाही आता, त्याच्यामुळं मंडळी या झुणक्यासोबत बाजरीची किंवा ज्वारीची भाकर पाहिजे. एक नंबर जेवण होत असतं. मग हे बघा आता या मिश्रण टाकून द्यायचं पाणी. पाणी टाकलं तर मस्त हाटत राहायचं. बेसन कसं झालं पाहिजे, घट झालं पाहिजे. पहिला 1 ग्लास पाणी टाकलं होतं ना, हे डबल दुसरा ग्लास पाणी टाकलाय मम्मीनं. मस्त हाटण्यानं चालू इकडं. हे बघा इकडं आपला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. मस्त शिजलेले ते तेलामध्ये. आता
त्याच्यानंतर हे मिश्रण आपलं डायरेक्ट असं टाकून द्यायचं असतं. हे बघा आता आपलं मिश्रण मग मी टाकून गेलं डायरेक्ट कढईमध्ये. हा तर हे बेसन पीठ गेलं बघा कढईमध्ये. इकडं आपला हांडा ठेवलेला आहे मंडळी. हा मग राहिलं काही खालबात धुवून घ्यायचं असतं आणि तेच पाणी परत ते बेसनात टाकून द्यायचं. हे बघा असं झुणक्याचा वास हातात मस्त येऊ राहिला बघा मंडळी. आता खाल्यावरती चव काढणार आहे कसं झालं समजा. आता याला किती वेळ शिजवायचं मा? 15 मिनिटं. तर या मिश्रणाला आता 15 मिनिटं शिजू द्यायचंय. मग बघू आपलं काय आहे आता. तर हे बघा इकडे मंडळी असं इवा झोपलेला आहे. तर मम्मी त्याला भांडव राहिली. काय म्हणणे मामा तो? आता वाजले असतील 9. हा सकाळचे 9 वाजले तरी याच्या तोंडाला पाणी नाही. आणि बघा असा पसरू राहिला नुसता असा पसरू राहिलाय. पाणी त्याला लावतो असं पाणी. हे बघा हे असं उलट बोलतो फक्त. गॅसवर ज्वारीच्या भाकरी नरम नरम लागतात म्हणतात पुरं खायला. हो नरम नरम. चुलीवरच बनवायच्या होत्या पण आता लय ऊन आलं. जीवावर आलं कुठल्या आलं जीवावर आलं. गॅसवरची भाकरी जरा पेटकळ पण लागतात मंडळी आणि नरम नरम लागते बघा ती. नाही तर चुलीवरची भाकरी एकदम कडक शेकते ती. तर ती चांगली लागते. चुलीवर बनवायला आता ऊन बघ किती आलं. हा ऊन आलेलं आहे दिसणार नाही ती काय बरात लय ऊन आलेलं आहे. पण इकडे आपल्या बेसनाला हलवून देऊ राहिली मम्मी. बघा मंडळी पहिलं बेसन कसं होतं आता शिळी शिजू घट्ट झालंय बघा मस्त. त्याला कलर पण आला जरा चांगला. तर बघा इकडे मम्मी लागली आता भाकरीच्या तयारीला. पीठ मळू राहिली. तिंबून घेते ना एकदम लय उडबैस होती. उडबैस मध्ये पाय बी लय दुखायला लागले. ते गॅस कुठं घ्यावा इथं कुठं मांडावा. हा त्या एक काकू म्हणे की गॅसची शेगडीच खाली घेऊन टाका. हा एका ताईची कमेंट आली होती गॅसची शेगडी खाली घ्या. पण गॅसची शेगडी मांडू कुठं ताई खाली. मग हे काढून टाकावं लागेल. किचन वाटाच काढून टाकावं लागेल तेव्हा गॅसची शेगडी मांडल्या जाईल. तर ना त्याच्यासाठी जाऊ दे आता बरी वरच इथं तिंबून घ्यायचं मस्त. इथं लाटून घ्यायच्या पोळ्या पूर्ण आणि मग वर शाकायच्या तिथं उभं राहून. ज्वारीचं पीठ आहे तिंबून घेऊ राहिले मग मला तिथं उभं राहून थापता येईल. थोडी कळसाच लागते मंडळी. धीरे हरी पलंगावरी असं म्हणलं तर काही झालं मग तर. पलंगावर नाही देत कोणी तरी आपलं आपण कधी उभं राहून स्वयंपाक केला नाही ना. गावाकडे चुलीवरच होता. इकडे आलो बी तर चुलीवर आता घेतला गॅस नाही जमत. तर बघा मंडळी आपलं झुणका असं मस्त कसं झालंय घट झालेला आहे. घट झालं का शिजून निघलाय मस्त बनलाय आता. मस्त शिजलेला आहे मंडळी आपला झुणका. मंडळी मस्त अशी भाकर थापली टाकली आता भाजायला कशावर तव्यावर. तिकडे एक भाकर भाजत नाही तर दुसरी भाकर लगेच तयार राहते. तर बघा मंडळी स्वयंपाक सगळा झालेला आहे आपला. आता जेवणाची तयारी चालू आहे. तर आता त्या झुणक्यासोबत खायला मग मी कांदा कापू राहिली बघा. झुणक्यासोबत कांदा चांगला लागतोय म्हणून कापू राहिली. तसं पण आमच्या घरात सगळं कांदा खातच राहते. असं पण कोणती भाजी असो आम्हाला कांदा लागतोय. त्यामुळे झुणक्यासोबत पण खाऊच राहिलो. मंडळी इकडं कांदा आहे त्याच्यावर मीठ टाकू राहिलाय बघा कांद्यावरती. त्यानं काय होतंय वरून मीठ खाणं चांगलं नसतंय. चला घेतलं ताट वाढून आता. हे पण आपली चटणी झुणका जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी त्यासोबत खायला कांदा आणि रात्रीची भाकर आहे. पाय रात्रीची भाकर आणि बेसन. शिळी भाकर आणि बेसन. हा असं तर हे शिळी भाकर आणि बेसन मंडळी. तर ते म्हणजे शिळी भाकर आवडते मम्मीला खायला त्याच्यामध्ये खाऊ राहील तसं आता. आणि शिळी भाकर आपल्याला नाही जमत. आपल्या अटकते बाबा नळण्यामध्ये आपल्याला तातच लागतं सगळं. बेसन भाकर खायला. इकडं असं माझं पण ताट वाढून दिलेलं आहे. हे काय झुणका जवसाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे. खरडा आहे म्हणजे तेव्हा. तर मंडळी या तुम्ही पण जेवायला आता.